टॉपिक आहे की पुण्यात नोकरी मिळते का? मिळते तर ती शोधायची कशी? तर आपण याच्याबद्दलच आज माहिती घेणार आहे. त्याच्यासाठी आपण आज पाहूया की आपण नोकरी पुण्यात कशी शोधावी. पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण पाहूया की नोकरी पुण्यात कोणाला मिळते. पहिली गोष्ट ज्यांना स्किल सेट आहे, ज्यांनी काहीतरी विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि जे नोकरीसाठी इलिजिबल आहेत असे लोक नोकरीसाठी ट्राय करू शकतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू की जे मुलं आता ग्रॅज्युएट झालेले आहेत, ज्यांचा डिप्लोमा कम्प्लीट आहे किंवा कोणताही कोर्स कम्प्लीट करून ते आता नोकरीच्या शोधात आहेत, तर त्यांनी याच्यासाठी काय करावं. आपण वन बाय वन पाहूया की नोकरी कशी शोधावी. आता नोकरी म्हणजे काय? आताच्या मॉडर्न भाषेत म्हणायला गेलं तर त्याला जॉब असं. जॉब जो की आता सर्वांना गरजेचा आहे. प्रत्येक जण काम कर, प्रत्येक जण शिकतो का त्याला जॉब पाहिजे. प्रत्येक मुलाची, प्रत्येक पालकाची किंवा कोणत्याही अ, कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा काय असते की त्याला शिक्षणानंतर नोकरी मिळावी. म्हणजे आपण जे शिक्षणात इन्व्हेस्ट केलेले आहे ते सर्व त्याला नोकरीमधून रिटर्न मिळावं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की नोकरी कशी शोधावी. तर पहिली गोष्ट, नोकरी शोधण्यापूर्वी आता आपल्याला नोकरी कोणत्या क्षेत्रात किंवा कोणत्या फील्डमध्ये करायची हे सर्वप्रथम डिसाईड करा. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपली दिशा निश्चित करा. म्हणजे तुम्हाला आय टीत जायचंय, कोर इंजिनिअरिंग मध्ये जायचंय, मार्केटिंग मध्ये जायचंय, पीओ मध्ये जायचंय का टीचिंग मध्ये जायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा मेकॅनिकल केलं असेल, इलेक्ट्रॉनिक्स केलं असेल, तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्ही पहिल्यांदा काय बघता, तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे आय टी सेक्टर. आय टी सेक्टर मध्ये तुम्ही नोकरी शोधतात का कोर इंजिनिअरिंग मध्ये शोधताय. मार्केटिंग मध्ये पण खूप जॉब आहेत, ज्यांना काहीच मिळत नाही ते बीपीओ मध्ये पण ट्राय करतात. आणि काही मुलं डिप्लोमा कॉलेजवर टीचिंगला जातात. हे ग्रॅज्युएशन केल्यानंतरचे काही पर्याय तुमच्या पुढे अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षणानुसार क्षेत्र ठरवा. म्हणजे तुमचं शिक्षण समजा बी असेल आणि तुम्हाला स्किल सेट पण चांगले असेल, तुमच्यासाठी खूप कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला हायर करू शकतात. म्हणून त्याची माहिती घ्या. आणि पहिली गोष्ट, आपल्या क्षेत्रातील कोणकोणत्या कंपन्या आहेत हेही माहीत असणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. सो फर्स्ट स्टेप इज टू टू डिसाइड द पाथ. आफ्टर डिसाइडिंग पाथ, आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाची स्टेप की तुमचा रिझ्यूम आणि लिंक्ड इन प्रोफाईल तयार करायचे. आता बऱ्याच जणांना रिझ्यूम माहित आहे, लिंक्ड इन ही लिंक्ड इन पण साईट माहिती आहे. तर रिझ्यूम कसा तयार करायचा, तो प्रोफेशनल असावा का, सगळ्या गोष्टी बाबतीत सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. आता रिझ्यूम, एक पानाचा रिझ्यूम तुम्ही पीडीएफ मध्ये तयार करा. त्याच्यामध्ये तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल, स्वतःची माहिती, हे सगळं त- टाका. त्याचबरोबर तुमचे प्रोजेक्ट, या आधीचा कोणता प्रोजेक्ट तुम्ही केलेला आहे, बीईला असेल, तुम्ही डिप्लोमा असेल तर डिप्लोमाला कोणता प्रोजेक्ट केलेला आहे याची माहिती टाका. त्याचबरोबर तुमचं स्किल, तुमच्याकडे कोणकोणते स्किल आहे ते तुम्ही त्याच्यात मेन्शन करा. तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, त्याचे तुमचे पर्सेंटेज असतील, ग्रेड असतील, या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करा. त्याचबरोबर तुमचं लिंक्ड इन प्रोफाईल बनवताना त्याच्यामध्ये सगळी माहिती परफेक्टली टाका आणि ते वेळोवेळी अपडेट करत राहा. आजकाल 70% सर्व जे जॉब प्रोव्हाइड करणारे ते लिंक्ड इन वरून तुम्हाला जॉब देते. त्याच्यामुळे तुम्ही रिझ्यूम आणि लिंक्ड इन ही प्रोफाईल, ह्या दोन मार्गाचा वापर करून आपले जॉबचे पर्याय निवडू शकतात. त्याचबरोबर खूप सारे जॉब पोर्टल आहेत, तिथं तुम्ही दररोज अप्लाय करा. आता ह्या आधी ज्यांनी नोकरी शोधली असेल किंवा शोधत असतील त्यांना ह्याबद्दल माहिती आहे. पण जे आता नव्याने नोकरी शोधायला सुरुवात केलेली असेल त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. तर Naukri.com, लिंक्डइन, इंडीड, इंटर्नशाला किंवा खूप सारे
काही जॉब पोर्टल्स आहेत की तिथं जॉब पोस्ट केले जातात, आणि तिथे तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. काय थर्ड पार्टी ऍप असतात तिथं तुम्ही अप्लाय करू शकता, आणि तिथं तुम्ही पाहू शकता कोणकोणते कोणकोणते जॉब्स अवेलेबल आहेत. माझी नोकरी वगैरे खूप साईट्स आहेत, तर तुम्हाला नेटवरती गेल्यावर त्याच्याबद्दलची माहिती मिळू शकते. तर दररोज 10 ते 15 जॉबला अप्लाय करा. काय होतं की मुलं अप्लायच करत नाही, नंतर वाट बघत बसतात की कधीतरी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी येईल. ऑपॉर्च्युनिटी हे तुम्हाला घरी येऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला काहीतरी ट्राय करावं लागेल. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्ही काय करा की 10 ते 15 जॉबला अप्लाय करा आणि वेळोवेळी त्या जॉबच्या इंटरव्ह्यूला जावा, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर ईमेल कव्हर लेटर, तुमचं ईमेल ऍक्टिव्ह ठेवा. तुम्हाला त्याच्यासाठी जे ऍप्लिकेशन द्यायचं ते ईमेलद्वारे कव्हर लेटरद्वारे हे प्रोफेशनली पाठवा. त्यामुळे तुम्हाला त्याची मदत होईल. आता प्रत्येक जॉब हा तुम्हाला असाच मिळेल असं नाही की तुम्हाला जॉब पोर्टलला जाऊन किंवा लिंकडिन वरच मिळेल. तर तर तुम्ही तुमचे जुने सिनियर्स जे तुमच्या तुमच्याच फील्डमध्ये जॉबला असतील, किंवा तुमचे जे थर्ड इयरला तुम्ही असताना जे BE ला असतील, तुम्ही सेकंड इयरला म्हणजे जे सिनियर असतील, त्यांचाही रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर काय अल्युमिनाय असतील जे तुमच्या कॉलेजमधून पास आउट पुढे कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉबला असतील, यांच्याशी कनेक्ट व्हा. म्हणजे तुम्हाला त्यांच्या ठिकाणी जॉब करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर टेक मीटअप्स, टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. म्हणजे ह्या सगळ्यांचे जर ग्रुपमध्ये तुम्ही सामील असताल तर तुम्हाला नोकरी मिळण्यास थोडस जॉब मिळायला सोपं जाईल. त्याच्यानंतर आता जर तुम्हाला नोकरी सहजासहजी मिळत नसेल, तर तुमच्याकडे हे दोन पर्याय आहेत. एक तर फ्रीलान्सिंग आणि इंटर्नशिप. या दोन गोष्टी सुद्धा तुम्हाला अनुभव देऊ शकता. आता काही ठिकाणी पेड इंटर्नशिप असते, काही ठिकाणी अनपेड असते. तर अशा ठिकाणी तुम्हाला कामाचा अनुभव मिळत असतो. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी जाऊन आपलं फ्रीलान्सिंग किंवा इंटर्नशिपच सुरुवात करू शकता. ह्याच्या काय साठी तुम्हाला इंटरेस्ट आला, अपवर्क किंवा अशा काहीतरी पर्याय उपलब्ध आहे त्याचाही विचार करा. इंटर्नशिप केल्याने खरं तर तुमचे स्किल वाढतात. सुरुवातीला तुम्हाला कमी पगार किंवा पगारच मिळणार नाहीत अशा ठिकाणी पण तुम्ही ट्राय करा, कारण फ्रेशर्सला जॉब मिळण्यापेक्षा तुमच्याकडे जर स्किल असतील तर तुम्हाला लवकर जॉब मिळेल. आणि आता आणखीन एक गोष्ट आहे की मुलं विदाऊट तयारी जे इंटरव्ह्यूला जातात त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांना फेल्युअर येण्याचं किंवा इंटरव्ह्यू सक्सेसफुली पार न पडण्याचं सुद्धा कारण होतं. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जात असाल त्याच्या आधी मॉक इंटरव्ह्यू जाण्याची तयारी करा, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करा. सॉफ्ट स्किल आणि इंग्लिश कम्युनिकेशन सुधारा. आता सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला तिथे गेल्यानंतर स्वतःचे इंट्रोडक्शन, तुमची माहिती, तुमचं इंटरव्ह्यू इंग्लिश मध्ये देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन आणि स्वतःच्या सॉफ्ट स्किलवर लक्ष द्या. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्याच्याबरोबर तुम इंटरव्ह्यूचे जे काही स्किल असतील हे सगळे तुम्हाला समजून घेणं महत्वाचे आहे. तुम्ही त्या दिवशी फॉर्मल घालणं गरजेचं आहे. असे खूप सारे काही टेक्निक्स आणि ट्रिक्स असतात, ते तुम्ही जर समजून घेतले तर तुम्हाला इंटरव्ह्यू क्लिअर करायला मदत होईल. त्याचबरोबर काही ठिकाणी राऊंड्स असतात इंटरव्ह्यू साठी, तर तुम्ही FT वगैरे टेक्निकल राऊंड ह्या गोष्टीची जर तयारी केली तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. त्यासाठी तुम्ही आधी मॉक इंटरव्ह्यू देत राहा, हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर त्याचा फायदा नक्की होईल. आता काही ग्रुप्स आहेत जसे की टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत जिथे तुम्हाला जॉबची माहिती मिळेल. पुणे IT जॉब, प्रेशर जॉब अलर्ट्स, कोर इंजिनिअरिंग जॉब, या सगळीकडे तुम्हाला जॉबच्या अपडेट दिले जातील. त्याच्या रोज नवीन नवे अपडेट इथून तुम्ही मिळवा आणि अप्लाय करत राहा. आणि याच्यावरून एकच निष्कर्ष आणि तुम्हाला सांगू शकतो की दररोज प्रयत्न करा. की तुम्हाला आज जॉब मिळत नाही, कधी कधी 2 महिने जॉब मिळणार नाही, कधी 3 महिने मिळणार नाही. अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, दररोज प्रयत्न करा, थांबू नका. कारण पहिला जॉब जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण त्या क्षेत्रात एक्सप्लोर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पहिला जॉब मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल. तो मिळाल्यानंतर तुम्हाला एक एक संधीची सुरुवात होत जाते. त्यामुळे फ्रीलान्स इंटर्नशिप पासून सुरुवात करा. तेही तुम्हाला अशा ठिकाणी काम मिळवण्यास मदत होईल.
त्याचबरोबर फर्स्ट जॉब इज हार्ड बट पॉसिबल. जर तुम्ही पहिला जॉब करत असाल तर तो खूप त्रासदायक ठरत तुम्हाला. कधी कधी 3 शिफ्ट मध्ये काम करावं लागेल, कधी करा नाईट शिफ्ट करावं लागेल. अशा खूप साऱ्या गोष्टी मुलांना सुरुवातीच्या फेजेस मध्ये जड जातात. ती मुलं पहिल्या 2-3 महिन्यामध्ये फ्रस्ट्रेट होऊन नोकरी सोडतात आणि त्याचा परिणाम की चांगली संधी त्यांच्या हातून निघून जाते. आम्ही ज्या ज्या कंपनी ओनरशी किंवा ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये बोललो, त्या त्यांचं म्हणणं असंच होतं की मुलं येतात पण त्यांचं रिटेन्शन किंवा त्यांचं टिकण्याचं प्रमाण खूप कमी आहे. मुलं इंडस्ट्रीच्या वातावरणात सर्व्हाइव्ह करू शकत नाही, कारण की त्यांना ती सेल्फ डिसिप्लिन म्हणा किंवा कंपनीचं वातावरण त्यांच्यासाठी सुटेबल नसतं. त्याच्यामुळे ते बऱ्याच वेळा मुलं याच्यातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात. सो तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर नक्की ह्या पर्यायाचा विचार करा. आता तुम्हाला मी थोडक्यात नोकरी कशी शोधावी याच्याबद्दल माहिती दिली. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कारण की आजकाल बऱ्याच मुलांना नोकरी कशी शोधावी हेच माहित नाही आणि ते निवांत आपले 3 ते 4 महिन्याचा काळ घालवत बसतात आणि नंतर नोकरी शोधायला सुरुवात करतात. तुमच्या क्षेत्रात नोकरीसाठी अवेलेबल आहे किंवा तुम्हाला त्याच्या विषयी माहिती पाहिजे का, त्यासाठी खाली कमेंट करा. धन्यवाद. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.